MPSC तर करायची आहे, पण नोकरीची फार गरज आहे. MPSC सोबतच इतर परीक्षांची पण तयारी करायची आहे, पण टाईम कसा मॅनेज करू हे समजत नाही आहे. कुठल्या परीक्षेला किती महत्त्व द्यावं आणि दुसऱ्या परीक्षेची तयारी केली तर MPSC मला पास होता येईल की नाही, असे बरेच सगळे प्रश्न. आणि स्पेसिफिकली पोलीस भरती आणि MPSC जी कंबाईन आत्ता होणार आहे, या दोन्हीमध्ये मात्र विद्यार्थ्यांचा फार मोठा गोंधळ उडत आहे. आणि माझे बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे दोन्हीची प्रिपरेशन करतात. त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की मॅडम, MPSC आणि पोलीस भरती किंवा इतर परीक्षा ज्या आहेत तर त्यांची तयारी कशी करावी. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ जो आहे, ज्याच्यामध्ये आपण MPSC आणि इतर परीक्षा यांची सोबत तयारी कशी करायची याबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या मनात हा डाऊट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आता MPSCची तयारी करताना बाकी परीक्षांची पण जर तयारी करायची असेल तर म्हणजे काही विद्यार्थी आहेत माझे, बरेच जण ओळखीचे आहेत जे आर्मीची तयारी करत आहेत, स्टाफ सिलेक्शनची तयारी करत आहेत, त्याचसोबत MPSCची तयारी करत आहेत. आणि मोस्टली स्टुडंट असे आहेत जे अगोदर MPSCची तयारी करत होते, पण नंतर जशी प्रोसिजर लांबत गेली तर त्यांना कुठला तरी जॉब हवा आहे म्हणून त्यांनी पोलीस भरतीचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे. आणि बरेच पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत जे आता MPSCकडे सुद्धा वळत आहेत. तर माझ्याच काही विद्यार्थ्यांना दिलेलं टाइम टेबलसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या दोन्ही परीक्षांचा अभ्यास तुम्हाला कसा बॅलन्स करता येईल, त्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलसुद्धा मी बोलणार आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो की तुमची प्राथमिकता काय आहे, प्रायोरिटी काय आहे. म्हणजे तुम्हाला नोकरी हवी आहे म्हणून तुम्ही या फील्डकडे आलात की तुमचा त्या पाठीमागे वेगळा कुठला उद्देश आहे. म्हणजे एखाद्याच्या डोक्यामध्ये जसं असतं ना, जर आपण पोलीस भरतीचाच विचार केला तर बरेच जण असे असतात की वर्दीबद्दलचं एक आकर्षण असतं. काहीही झालं तरी मला पोलीस व्हायचं आहे, मला वर्दी हवीच, हा एक दृष्टिकोन असतो. आणि काही जणांचं मात्र की घराला हातभार लागावा म्हणून एखादी नोकरी हाताशी असावी म्हणून ते या सगळ्या गोष्टींमध्ये असतात किंवा म्हणून ते अभ्यास करत असतात. सो बरेचसे विद्यार्थी असे आहेत, बरेचसे माझ्या ओळखीचे लोक असे आहेत जे पोलीस भरतीची तयारी करत होते आणि त्यांना काहीही झालं तरी कुठला तरी जॉब हवा होता, नोकरी हवी होती म्हणून त्यांनी होमगार्डची तयारी केली आणि ते होमगार्ड झाले. आणि त्यानंतर बराच कालावधी तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरती झालेलीच नाही आहे, त्यामुळे ते त्यांनी होमगार्ड जॉईन केलं आणि त्यांचं खूप चांगलं चालू आहे आणि ते पुढे पोलीस भरतीची तयारी करतात. त्यामुळे जर तुमची प्राथमिकता नोकरी ही असेल, MPSC किंवा पोलीस भरती हे सोडून फक्त नोकरी ही तुमची प्राथमिकता असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप सगळ्या ॲड येतात, त्याची प्रोसिजरही थोडी फास्ट असते ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट. त्यामुळे जर फक्त नोकरी ही प्राथमिकता तुम्ही डोळ्यासमोर ठेवली असेल तर अर्थात कुठल्याही नोकरीसाठी तुम्हाला अभ्यास करायचाच असेल, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबबद्दल मी बोलते, तर मग तुम्ही असा एखादा जॉब सिलेक्ट करा जिथे तुमचं लवकर सिलेक्शन होईल. बट एक क्रेज असते की नाही मला MPSC थ्रू अधिकारी व्हायचं आहे किंवा मला पोलीस भरतीच करायची, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे किंवा इतर कोणतेही तयारी जर तुम्ही करत असाल, म्हणजे MPSC तर करताय पण सिलेक्शनसाठी फार वेळ जातो, त्यामुळे मे बी त्याच्यासोबत सध्या दुसऱ्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल, जसे बरेचसे विद्यार्थी आहेत आपले जे TETची सुद्धा तयारी करत आहेत सध्या, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची, तर त्या सगळ्यांच्या अभ्यासांना तुम्हाला कशा पद्धतीने मॅनेज करायचं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो MPSC म्हटलं की आपल्याला थोडंसं फार डिफिकल्ट एक्झाम आहे असं वाटतं. पण ज्यावेळेला तुम्ही MPSC सोबत इतर परीक्षेची तयारी करण्याचा विचार करताय तर मी सध्याच्या कालावधीसाठी सांगते, जे लोक सुरुवात करत आहेत, म्हणजे बरेच विद्यार्थी आहेत जे 10वीला आहेत, 12वीला आहेत, काही जण ग्रॅज्युएशनला आहेत आणि ते मला विचारतात की मॅम सुरुवात कशी करू, तर त्यांच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे प्लीज या व्हिडिओचा तुम्ही तुमच्या अभ्यासाशी किंवा तुमच्या प्लॅनशी संबंध जोडू नका. तर MPSCचा जो सिलेबस आहे आणि जी कोणती इतर एक्झाम तुम्ही देणार आहे त्या दोन्ही एक्झामचा सिलेबस तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आणि कुठलीही एक्झाम आपल्याला क्रॅक करायची असेल तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो किंवा पहिली कुठली गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे तर ती असते सिलेबस. आणि या दोन्हीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला असे विषय शोधायचे आहेत जे समान आहेत, दोन्ही सिलेबसमध्ये समान असणारे विषय शोधायचे आहेत. मी हे माझ्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा सांगते, समजा तुम्ही MPSCची तयारी करताय किंवा तुम्ही पोलीस भरती करताय किंवा तुम्ही सरळ सेवा करताय किंवा कुठलीही परीक्षा तुम्ही देण्याचा विचार करताय आणि तुम्हाला इतिहास हा एक विषय आहे किंवा तुम्हाला भूगोल हा एक विषय आहे त्या परीक्षेसाठी. तुम्ही जर भूगोल अभ्यासत असाल किंवा तुम्ही इतिहास जर अभ्यासत असाल
तर अर्थात 1857चा उठाव 1857ला झाला. हे तुम्ही पोलीस भरतीसाठी अभ्यासलं तरी तो 1857लाच झालेला असणार आहे. जर तुम्ही ते UPSCसाठी अभ्यासत असाल तरीसुद्धा तो 1857लाच झालेला आहे. MPSCसाठी अभ्यासत असाल तरीही तो 1857ला आहे. म्हणजेच असे काही सब्जेक्ट, असे काही टॉपिक असतात ज्यांचा अभ्यास किंवा जो अभ्यास जो असतो तो तुम्हाला एकदाच करायचा असतो आणि तो तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची असेल तरी तिथे तो तुम्हाला उपयोगी पडत असतो. सो तुम्हाला असा कंटेंट किंवा असे टॉपिक, असे घटक, असे विषय तुम्हाला शोधता आले पाहिजेत जे समान आहेत. म्हणजे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासत असाल, महाराष्ट्रातली नदी प्रणाली अभ्यासत असाल, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नदीचं खोरं कोणतं आहे तर गोदावरी खोरं आहे. हे तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी अभ्यासत असाल तरी गोदावरी हेच उत्तर राहणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही असा अभ्यास करताय त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट एक करा की सिलेबस शोधा, असा सिलेबस शोधा जो समान आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सिलेबसच्या डेप्थमध्ये जावा, सिलेबसची व्याप्ती किती आहे ते पहा. म्हणजे जर तुम्ही MPSCसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे जेव्हा जसं आपण गोदावरी नदीचा विचार केला तर जस्ट आपण महाराष्ट्राचा भूगोल हा घटक जर आपण घेतला, हा विषय जर आपण घेतला, त्याच्यामध्ये समजा तुम्ही नदी प्रणाली हा घटक घेत असाल तर ज्यावेळेला तुम्ही MPSCसाठी अभ्यासते त्यावेळेला तुम्हाला गोदावरी नदीचं खोरं जे आहे ते थोडं डीपमध्ये त्याचा अभ्यास करावा लागेल. पण तोच जर तुम्ही सरळ सेवेसाठी किंवा पोलीस भरतीसाठी तोच घटक पाहिला तर तिथे तुम्हाला वन लाईनर येणार आहेत. मग ज्या एक्झामची तुम्ही तयारी करताय त्या एक्झामपैकी ज्या एक्झामसाठी व्याप्ती जास्त आहे, अभ्यासक्रमाची डेप्थ जास्त आहे, खोली जास्त आहे, ते तुम्ही करा. ॲटोमॅटिकली तुमचं इतर एक्झामसाठीची प्रिपरेशन होऊन जाईल. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राची नदी प्रणाली ही तुम्ही MPSCसाठी जर तुम्ही अभ्यासलीत तर त्याच्यातून तुमचे पोलीस भरतीचे प्रश्न हे कव्हर होणार आहेत किंवा सरळ सेवेचे प्रश्न हे इझिली कव्हर होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा काय करायचा तुम्हाला, सिलेबस जो आहे दोन्हीकडचा सिलेबस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये समान असणारे घटक जे आहेत ते बाजूला काढायचे आणि वेगळे असणारे घटक जे आहेत ते बाजूला काढायचे. आता ज्यावेळेला समान घटकांचा अभ्यास करताय तर त्याचा सेपरेट अभ्यास करायचा नाही. म्हणजे जसं भूगोल आहे, इतिहास आहे, सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडींचे बरेचसे प्रश्न येतात, तर यांचा अभ्यास करताना तुम्ही MPSCसाठी करा, पोलीस भरतीसाठी करा किंवा इतर कुठल्याही परीक्षेसाठी करा, तो अभ्यास तुम्हाला एकदाच करायचा आहे. पण तो करताना अशा पद्धतीने करायचा आहे की तो कुठल्याही परीक्षेला म्हणजे मल्टीलायनर क्वेश्चन आला काय किंवा वन लायनर क्वेश्चन आला काय तो तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने समान घटक करायचे. त्यानंतर प्रश्न आहे तो असमान घटकांचा. आता जर तुम्ही विचार केला तर मराठी व्याकरण हा घटक असा आहे, हा विषय असा आहे जो MPSCला मुख्य परीक्षेला आहे आणि पोलीस भरतीला जी पहिली म्हणजे लेखी परीक्षा होते त्यालाच आहे. तर मी फार पूर्वी ज्यावेळेला एक्झामची डेट येत नव्हती तेव्हापासून मी मुलांना सांगत होते की तुम्ही मराठीचे शब्दसंग्रह असतील किंवा मराठीचं जे व्याकरण आहे ते तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. इवन जे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनासुद्धा मी खूप वेळा सांगितलं होतं की तुम्ही मेन्सचं, कारण त्याच्यामध्ये तुमचं मेन्सची तुमची तयारी होणार होती आणि इथे प्रीचं तुमचं काहीच नुकसान होणार नव्हतं. बट मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते फॉलो केलं नसेल. पण आत्ता असं झालं की MPSCची सुद्धा एक्झाम आली, पोलीस भरतीसुद्धा आली आहे, त्यानंतर स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स आल्यात, आर्मीच्या एक्झाम्स आल्यात आणि याच्यामध्ये मग आपला गोंधळ उडतो की एक्झॅक्टली कशासाठी प्रिपेअर करायचं आहे किंवा कशाला किती वेळ द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा, आता जे असमान घटक आहे त्याच्यासाठी तुम्हाला दिवसातला काही वेळ तरी द्यावाच लागणार आहे. त्याचं रिझन म्हणजे जर तुम्ही समान घटक सगळे केले पण असमान घटक नाही गेले तर कुठल्या तरी एका एक्झाममध्ये तुमचा लॉस होणार आहे. पण हे ठरवताना हेही पहिल्यांदा निश्चित करा की पूर्ण प्रोसिजर, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की प्राथमिक तर तुमची नोकरी आहे, तर तुम्हाला पूर्ण प्रोसिजर जी आहे एक्झामची ती सुद्धा समजून घेतली पाहिजे. म्हणजेच आता आपण मोस्टली फोकस आपला पोलीस भरतीवर आहे तर मी त्याचंच उदाहरण तुम्हाला देते की MPSCला तुम्हाला प्री द्यायची आहे, त्यानंतर मेन्स द्यायची आहे. आता तिथे जर तुमचं म्हणजे STI किंवा ASO हे जर तुमचं ड्रीम असेल किंवा ही जर पोस्ट तुम्ही टार्गेट केली असेल तर प्री आणि मेन्स नंतर तुमचा विषय संपतो. बट जर तुम्ही PSI टार्गेट करत असाल तर पुढे तुम्हाला फिजिकल आहे आणि फिजिकलच्या दिवशीच इंटरव्ह्यू आहे. म्हणजे पुढे आणखी एक टप्पा तरी 2 टप्पे तरी आहेत PSIला. ठीक आहे. बट ज्यावेळेला तुम्ही पोलीस भरतीचा विचार करता तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड पण होणार आहे किंवा फिजिकल टेस्ट पण होणार आहे. आता याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला MPSCची एक्झाम करण्यासाठी किती कालावधी जाऊ शकतो आणि तुम्ही त्याच्याबद्दल कॉन्फिडंट आहात का, किंवा पोलीस भरती करत असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही शुअर आहात का, हे चला माझ्या लेखीला चांगले मार्क्स येत आहेत बट तुमची ग्राउंडची प्रिपरेशन नाही आहे. तर असं होऊ नये.
त्यामुळे ज्यावेळेला एक्झाम जवळ येते त्यावेळेला एका गोष्टीवरती फोकस करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यापूर्वी जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं असेल, यापूर्वी तुमचा कंटेंट चांगला झाला असेल, तर डेफिनेटली तुम्ही दोन्ही स्टडी मॅनेज करू शकता. बट जर समजा यापूर्वी तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याच गोष्टीला इम्पॉर्टन्स दिला नसेल, म्हणजे नाही तुम्ही MPSCचा व्यवस्थित अभ्यास केला आहे, नाही तुम्ही पोलीस भरतीचा केला आहे, तर या स्टेजला आल्यानंतर दोन्ही जर तुम्ही करत बसला तर तुम्हाला दोन्हीही मिळणार नाही. त्यामुळे जिथे तुमची पॉसिबिलिटी तुम्हाला जास्त वाटते की इथे माझा सक्सेस रेट जास्त आहे, तुम्ही तिकडे जा, त्याला प्रेफरन्स द्या आणि त्याच तयारीवरती तुम्ही दुसरी एक्झाम देण्याचा प्रयत्न करा. हे मी अगदी प्रॅक्टिकल बोलते, म्हणजे मोठं बोलायचं म्हटलं तर खूप काही सांगता येईल, बट प्रॅक्टिकली विचार केला तर अगदी कमी दिवस असताना एक्झामला जर तुम्ही दोन्हीपैकी एक नाही डिसाईड करू शकला, तेही कुठले विद्यार्थी ज्यांनी यापूर्वी तयारी केलेली नाही, ज्यांची यापूर्वी चांगली तयारी आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, ते दोन्ही मॅनेज करू शकतात. आता येतो पुढचा मुद्दा, तो म्हणजे टाईम टेबलचा. तर मी माझ्या स्टुडंटला जे टाईम टेबल दिलेलं आहे, जे माझे विद्यार्थी फॉलो करतात, तेच मी तुम्हाला सांगेन. ते तुम्ही मॅनेज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, कुठलीही एक्झाम असेल, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, तर सगळ्यात इम्पॉर्टंट असते प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा योग्य दिशेने ती प्रॅक्टिस असली पाहिजे. आणि त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक म्हणजे सिलेबस आणि दुसरा असतो तो म्हणजे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका. तर इथे आपण ऑलरेडी सिलेबसबद्दल बोललो आहे. तुम्ही सिलेबस पाहिल्याशिवाय तर पुढे जाणारच नाही. आणि त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा. सो जेवढे विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड होते 30 डेज चॅलेंज असेल किंवा इतर मार्गांनी, त्यांना माहिती होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आणि त्यांनी ते 2 ते 3 वेळा सॉल्व केलेत. सो ते आता प्रॅक्टिस सेटकडे जाऊ शकतात टेस्ट सिरीजच्या. बट ज्यांनी अजूनही ते पाहिले नाहीत त्यांनी ते पाहिले पाहिजेत. तर टाईम टेबल ज्यावेळेला तुम्ही फॉलो करता त्यावेळेला तुम्हाला करायचं आहे काय, तर ॲक्च्युली हे जे टाईम टेबल मी दिलेलं आहे माझ्या स्टुडंटना, ते मी सकाळी 8पासूनचं दिलं आहे. त्याचं रिझन म्हणजे 8-10पासून दिले, 8पासून 8-10पासून 8:30पासून अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्याचं रिझन म्हणजे ते सकाळी ग्राउंड करतात आणि त्यानंतर ते अभ्यास करतात. सो सकाळचा वेळ त्यांना ग्राउंडसाठी देणं हे गरजेचं असतं. बट तुम्ही जर फुल टाईम स्टडी करत असाल, ग्राउंडसाठी वेळ देत नसाल, तर मग तुम्ही तुमचा जो अभ्यासाचा टाईम टेबल आहे, म्हणजे तुम्ही फक्त MPSC जरी करत असाल तरीसुद्धा हे टाईम टेबल तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. सो त्यांचं टाईम टेबल सकाळी 8 वाजता चालू होतं. तुम्हाला जर तुम्ही फिजिकलसाठी तेवढा वेळ देत नसाल तर तुम्ही सकाळचा वेळ जो आहे तो तिथे तुम्ही ॲड करू शकता. आणि सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही असा कंटेंट घ्यायचा आहे जो तुम्हाला अवघड जातो. सकाळच्या वेळेत नेहमी असे विषय घ्यायचे असतात जे आपल्याला अवघड जातात. बऱ्याच जणांना असं वाटतं की अवघड जाणारा विषय जर सकाळी घेतला तर मूड खराब होतो आणि दिवस खराब जातो. तर तसं नाही आहे. सकाळच्या वेळेला तुम्ही फ्रेश असतात, कुठलाही स्ट्रेस नसतो तुमच्या ब्रेनवर आणि त्यामुळे त्यावेळेला जे पण काही तुम्ही करता म्हणजे त्यावेळेची प्रोडक्टिव्हिटी जी असते ती जास्त असते. सो त्यावेळेला जे काही तुम्ही अभ्यासाल त्याचा अर्थात तुम्हाला जास्त फायदा होतो इतर वेळेपेक्षा. ठीक आहे. सो सकाळच्या वेळेला तुम्हाला अवघड विषय घ्यायचे आहेत. मग त्यांचं जे टाईम टेबल आहे ते मी इथे दिले. हे तुम्ही टाईम तुमच्या वेळेनुसार तुम्ही ॲडजस्ट करा प्लीज. हे फ्लेक्झिबल राहील. बट मी माझ्या स्टुडंटना जे दिले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. 8 ते 10:30पर्यंत अवघड विषय सांगितलेले आहेत. 10:30 नंतर 10:30 ते 11 छोटासा ब्रेक घ्यायला सांगितले. त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी खाऊन वगैरे घ्यायला सांगितले. आणि 11 ते 12 मात्र एक क्वेश्चन पेपर सोडवायचाच आहे टाईम लावून. आता हे 11 ते 12चं रिझन काय आहे, ज्यावेळेला मी 29 डेजचा एक प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं की आयोगाचा पेपर हा 11 ते 12 या वेळेमध्ये असतो. सो तुम्हाला 11 ते 12 या वेळेमध्ये पेपरला बसण्याची सवय असली पाहिजे. ज्यावेळेला आपण 10:30ला ब्रेक घेतो म्हणजे 8 ते 10:30 याच्यामध्ये मध्ये सुद्धा एक ब्रेक तुम्ही घेऊ शकता 9:15च्या दरम्यान. तो ब्रेक का घ्यायचा, कारण कंटिन्युअसली जर तुम्ही 2.5 तास बसायचं म्हटलं तर ती मानसिकता राहत नाही. किंवा 9:30 नंतर असं व्हायला लागेल की तुम्ही वाचत असाल, तुमच्यासमोर पुस्तक असेल पण ते सगळं डोक्यावरून चाललं असेल. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक छोटासा ब्रेक, छोटासा म्हणजे 5 मिनिटांपेक्षा तो मोठा नसावा, 5 मिनिटांचा एक ब्रेक तुम्ही घेऊ शकता. 11 ते 12 तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे. तो लगेच तुम्ही चेक करून ठेवा बाजूला. चेक म्हणजे स्कोअर चेक नाही करत बसायचा, कारण आता एक्झाम जवळ आली आहे. तर फक्त बरोबर कोणते आलेत ते पाहायचं आणि चुकीचे कोणते आलेत एवढंच फक्त खुणा करून ठेवायच्या. त्यानंतर तुमचा जेवणाचा ब्रेक असेल, जे काही तुम्हाला जेवण करायचं आहे किंवा जे काही असेल तो तुमचा ब्रेक तुम्ही 1 तासाचा ब्रेक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 1 ते 3 या वेळेमध्ये तुम्ही जी दुसरी एक्झाम ज्याची प्रिपरेशन तुम्ही करताय त्या एक्झामसाठी तुम्ही हा वेळ देऊ शकता. तर फायदा असा होतो की तुम्ही पहिल्यांदा कंबाईंडचा किंवा MPSCचा जो तुमचा अभ्यास आहे तो तुम्ही केलेला आहे. ठीक आहे. 12पर्यंत तुमचा तो अभ्यास झाला आहे, तुम्ही पेपरही सोडवला आहे. त्यानंतर तुम्ही एक ब्रेक घेतला आहे जेवणासाठी वगैरे.
त्यामुळे त्याच्यानंतरचा गॅप जो आहे, हा जो गॅप पडलेला आहे, त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी स्टार्ट करायला तुमचा ब्रेनसुद्धा त्यावेळेला तयार असतो. आणि मग 1 ते 3 हे टाईम मी त्यांना कसं दिलं होतं माझ्या विद्यार्थ्यांना, तर 1 ते 2 ते 1 पेपर सोडवतात, 1 क्वेश्चन पेपर सोडवतात पोलीस भरतीचा, आणि त्यानंतर 2 ते 3 1 क्वेश्चन पेपर सोडवतात पोलीस भरतीचाच. ठीक आहे. आणि मग तिथून 3 ते 4 या वेळेमध्ये एक छोटासा ब्रेक, आणि त्याच वेळेमध्ये हे जे 2 पेपर सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये जे प्रश्न चुकलेले आहेत, बरोबर आलेले सोडून द्यायचे, कारण पोलीस भरतीचं वन लाईनर असतं, त्यामुळे जे बरोबर आलेत त्याच्यामध्ये जास्त डोकं घालायची गरज नाही. जे प्रश्न चुकलेत त्यांची उत्तरं एकदा फाइंड आउट करायची. आणि यानंतर ज्यावेळेला तुम्ही एवढं सगळं करता त्यावेळेला तिथून पुढे एखादा असा सब्जेक्ट घेणं ज्याच्यामध्ये थेअरी आहे, तो सब्जेक्ट जर तुम्ही घेतलात तर तुम्ही वाचत राहाल पण ते तुम्हाला समजणार नाही, अंडरस्टँड होणार नाही. आणि मग म्हणून नंतर 4 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. मोस्टली दुपारच्या वेळेमध्ये आपण जर एखादा असा थेअरीचा कंटेंट वाचायला घेतला तर तो आपल्याला समजायला किंवा त्याचं आकलन व्हायला आपल्याला अवघड जातं. सो 4 ते 5 मध्ये तुम्ही मॅथ्स रिझनिंग करू शकता. इथे सुद्धा MPSCचं करत असाल तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यातून जे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आलेले आहेत ते करा, ते व्यवस्थितपणे सॉल्व करा, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. आणि ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेत त्याच प्रकारची इतर उदाहरणं तुमच्या पुस्तकामधून शोधायची आणि त्यांची प्रॅक्टिस करायची. त्यानंतर 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये टेलिग्रामला जो आपण उपक्रम घेतो डेली क्वेश्चन्सचा, ज्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज क्वेश्चन्स दिलेले आहेत, टॉपिक वाईज दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स जे आहेत त्यांचं ॲनालिसिस करायचं. कारण तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलेत, ॲनालिसिस केलेत, पण त्याची रिव्हिजन जर नाही झाली तर ते तुम्हाला एक्झाममध्ये आठवणार नाही. सो त्याची रिव्हिजन करा जर तुम्ही ऑलरेडी ॲनालिसिस केलं असेल तर. जर तुम्ही ॲनालिसिस केलं नसेल तर त्या प्रश्नांचं ॲनालिसिस तुम्ही करा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर समजा आता 5:30 ते 7:30 म्हणजे फार मोठा वेळ आहे, या वेळेमध्ये फक्त तेवढे प्रश्नच होतील असं नाही, तर तिथे तुम्हाला आणखी वेळ शिल्लक मिळतो. या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो क्वेश्चन पेपर होतो तुमचा 11 ते 12 या वेळेमध्ये सोडवलेला, त्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसला सुरुवात करायची. आणि ज्यावेळेला तुमचा डिनर टाईम असेल, म्हणजे आता हे मी 7:30चं टायमिंग माझ्या हिशोबाने दिले, इथे तुमचा टाईम जो असेल तो वेगळा असेल. ठीक आहे. सो तुमचा जो डिनर टाईम असेल, डिनर नंतर तुम्हाला परत जे उरलेलं ॲनालिसिस आहे या क्वेश्चन पेपरचं ते करायचं आहे. पण ते ॲनालिसिस करताना पण एक गोष्ट करा, ज्यावेळेला तुम्ही डिनर नंतर ॲनालिसिस करताय तर ते ॲनालिसिस करताना अशाच सब्जेक्टचं करा जे सब्जेक्ट तुम्हाला सोपे जातात. म्हणजे जे सब्जेक्ट ज्याच्यामध्ये तुमचा स्कोर चांगला येतो किंवा ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे अशाच सब्जेक्टचं ॲनालिसिस तुम्ही डिनर नंतर करा. आणि त्यानंतर सेकंड डे जेव्हा तुम्ही उठतात आणि सकाळी जेव्हा तुम्हाला अवघड विषय घ्यायचे आहेत त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, या क्वेश्चन पेपरमधले जे तुम्हाला अवघड जाणारे विषय आहेत त्या विषयांच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करायचं आणि त्याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि परत तेच सेम डेली रुटीन जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. सो मी परत एकदा सांगते, हे जे टाईम टेबल मी दिलेलं आहे किंवा याच्यामध्ये जो टाईम मी मेन्शन केलेला आहे तो प्रत्येकाच्या सोयीनुसार वेगवेगळा असेल. मी जे माझ्या जवळ असणाऱ्या स्टुडंटना दिलेलं आहे ते मी फक्त तुमच्यासोबत शेअर केले. हे तुम्ही फ्लेक्झिबल ठेवू शकता तुमच्या हिशोबाने, म्हणजे जसं तुम्हाला टाईम मॅनेज होईल तसा. सो जर तुम्ही या पद्धतीने केलं, म्हणजे 2 क्वेश्चन पेपर जर तुमच्या पोलीस भरतीचे होत असतील तर ते मोर दॅन इनफ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची बरीचशी प्रॅक्टिस होऊन जाते रिटन एक्झामची. आणि प्लस तुम्ही इकडे MPSCचा जो अभ्यास करताय त्याच्यामध्ये तुमचा इतिहास होत आहे, भूगोल होतं, म्हणजे जे तुम्हाला GKचे प्रश्न येतात पोलीस भरतीसाठी किंवा इतर एक्झामसाठी त्यांची तयारी तुमची होती आहे. प्लस मॅथ्स रिझनिंगची तुमची तयारी होती आहे, करंट अफेअर्सची तुमची तयारी होते. उरते काय फक्त मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणची तुम्हाला तयारी कुठे करायची, 1 ते 3 आणि 3 ते 4 या वेळेमध्ये जे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहात आणि त्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुकलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहात तिथे करायचे. आणि इव्हन तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मराठी व्याकरणची जी आपली बॅच होती त्याला ॲडमिशन घेतलंच आहे, त्यामुळे त्याच्यातून तुमचा सगळा कंटेंट ज्या कन्सेप्ट आहेत सगळ्या मराठीच्या त्यासुद्धा क्लिअर होतच आहे. ठीक आहे. सो हा एक प्लॅन होता ज्याच्याबद्दल बरेच दिवस झाले विचारत होते, तो मी शेअर केला. इथंपर्यंत तुम्ही आलात म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाच असेल. तर तुमच्यापैकी कोणी जर असं असेल जे पुढे MPSC करण्याचा विचार करतात किंवा 10वी-12वीला आहेत आणि अजून त्यांनी डिसाईड नाही केलं, तर मी नक्कीच तुम्हाला एक गोष्ट सांगेन की MPSC करण्यासाठी 4-5 वर्षांचा कालावधी लागू नये असं वाटत असेल तर अगदी पहिले 4 ते 5 महिने गेले तरी चालेल, पण अगोदर सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या आणि मग तुम्ही या प्रवासाला सुरुवात करा. कारण बऱ्याचदा सुरुवातीला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या माहीत नसतात आणि व्यवस्थित माहिती नसल्यामुळे किंवा चुकीची सुरुवात केल्यामुळे आपला खूप मोठा कालावधी जो आहे तो वाया जातो. आणि त्याचबरोबर सध्याच्या वातावरणामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की माझ्यासोबत जी मुलं असतात म्हणजे ग्राउंडवरती वगैरे जे आर्मीची तयारी करतात, पोलीस भरतीची तयारी करतात, म्हणजे इव्हन
त्यांना ज्यावेळेला असं कोणी प्रश्न विचारते की किती वर्ष झालं तयारी करतं, त्यावेळेला त्यांना सुद्धा टेन्शन येतं की म्हणजे आपण कधीपासून तयारी करतोय. एक तर एक्झाम नाही आहे, पण आत्ता जर एक्झाम झाली तर आपण त्याच्यासाठी तेवढे प्रिपेअर आहोत का, म्हणजे स्टडी असेल किंवा ग्राउंड असेल त्या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर आहोत का, हा प्रश्नसुद्धा स्वतःला विचारा. आणखी एक गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवतात त्यावेळेला फार इझी वाटणारे क्वेश्चन्स सोडवू नका किंवा फार डिफिकल्ट वाटणारे क्वेश्चन त्याच्यावरती सुद्धा जास्त फोकस करू नका. कारण खूप इझीवाले क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की माझा अभ्यास फार झाला आहे आणि तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आणि फार डिफिकल्ट वाटणारे क्वेश्चन पण सोडवू नका. त्याचं रिझन म्हणजे फार डिफिकल्ट क्वेश्चन जर तुम्ही आत्ता सॉल्व करायला लागलात तर तुमचा कॉन्फिडन्स जेवढा आहे तो पूर्णपणे जाईल, कारण तुम्हाला असं वाटेल की माझा अभ्यासच झालेला नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही एखादा क्वेश्चन सेट सिलेक्ट करताय त्यावेळेला तुम्ही आयोगाचे प्रश्न पाहिलेलेच असतील, त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येते की आयोगाच्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय आहे आणि जो तुम्ही क्वेश्चन सेट घेतला त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे. बऱ्याच जणांचा अभ्यास चांगला असतो, त्यांना अशा म्हणजे ज्यावेळेला इन जनरल घरी वगैरे टेस्ट सोडवत असतात त्यावेळेला टेस्ट दिली तर मार्क्स चांगले येत असतात, बट एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर सोडवल्यानंतर मार्क्स कमी येतात. एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतरसुद्धा तो पेपर ओळखीचा वाटतो, त्याच्यातले बरेचसे प्रश्न सोपे वाटतात, बट एक्झाम हॉलमध्ये असताना तो पेपर डिफिकल्ट वाटतो आणि याचं कारण असतं एक्झाम स्ट्रेस हँडल न करता येणं. तर त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणारच आहे जो लवकरच येईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे मला नक्की कळवा, किंवा या प्लॅनमध्ये तुम्हाला आणखी काही सुचवावं असं वाटत असेल किंवा याच्यामध्ये तुमचा आणखी एखादा प्रॉब्लेम असेल जो की ज्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही मिळालं तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन किंवा तुम्हाला कमेंटमध्येच रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज युजफुल वाटत असतील तर वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.